4 हफ्ते असतील, 5 हफ्ते असतील, काहींना 6 हफ्ते गेले असतील। लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी बहिणींसाठी महत्त्वाची अपडेट आलेली असून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर महत्त्वाच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राइब करा। स्वतः देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे साहेबांनी सांगितलं की मतदानाचे सर्व निकाल आता हाती लागलेले आहेत आणि आचारसंहिता सुद्धा आजपासून पूर्णपणे संपलेली आहे। आता राहिलेल्या सर्व हप्त्यांचे एकत्रित मिळून नोव्हेंबर डिसेंबरचे 3000 रुपये आणि चालू असलेल्या जानेवारी महिन्याचे 1500 रुपये असे एकत्रित मिळून 4500 रुपये बँकेच्या खात्यावरती डीबीटीच्या माध्यमातून आज सोमवार 19 डिसेंबर रोजी महिलांच्या बँक खात्यामध्ये पैसे जमा करण्याची ऑर्डर मुख्यमंत्र्यांची ही ऑर्डर महिला व बाल विकास खात्याला दिल्यामुळे त्यांना मुख्यमंत्र्यांची ऑर्डर मानावीच लागणार आहे। नोव्हेंबर डिसेंबरचे 3000 रुपये आणि चालू असलेल्या जानेवारी महिन्याचे 1500 रुपये असे 4500 रुपये बहिणींच्या बँक खात्यावरती येऊ लागलेले आहेत। केवायसीची अट लावल्यामुळे बहिणींचे पैसे जमा होण्यासाठी खूप मोठा प्रॉब्लेम येत होता। बहिणींना पैसे महिन्याच्या महिन्यात जमा करण्यासाठी कामी येणार आहेत। कोणत्याही लाडक्या बहिणींना अटी पात्रतेशिवाय इथून पुढे पैशांचं वितरण होईल अशा प्रकारचा विश्वास एकनाथ शिंदे साहेब यांनी दिलेला आहे। बहिणींनो, एकनाथ शिंदे साहेब पत्रकारांशी बोलताना म्हणाले की आज पैसे वाटपाचा पहिला दिवस आहे। ज्या लाडक्या बहिणींना केवायसी करून पण नोव्हेंबर डिसेंबरचे 3000 रुपये मिळाले नाहीत ते सुद्धा आता जमा होणार आहेत आणि जानेवारी महिना सुरू आहे त्याचे 1500 रुपये असं 4500 रुपये तुमच्या बँक खात्यावरती सोडल्याची माहिती एकनाथ शिंदे साहेबांनी दिली। आताच काही मिनिटांपूर्वीच अधिकृत बातमी प्रसारित झालेली आहे। यामध्ये सांगण्यात आलंय नोव्हेंबर डिसेंबरचे बहिणींना 3000 रुपये एकत्रित मिळणार आहेत आणि जानेवारी महिन्याचे 1500 रुपये असे एकत्रित मिळून 4500 रुपये महिलांच्या बँक खात्यावरती आल्याची माहिती सुद्धा आलेली आहे। लाडक्या बहिणींनो, महिला व बाल विकास खात्याच्या ज्या मंत्री आहेत त्यांनी सुद्धा सांगितलेलं आहे। आदिती तटकरे मॅडम यांनी काय सांगितलंय तर लाडकी बहीण योजनेचा निधी मंजूर करून पैसे वाटप आता सुरू झालेलं आहे। स्वतः पत्रकारांशी बोलताना ही महत्त्वाची माहिती त्यांनी दिलेली आहे। लाडकी बहीण योजनेचा सर्व लाभार्थी महिलांना सर्व हप्त्यांचे वितरण सुरू झाल्याची माहिती स्वतः देवेंद्र फडणवीस साहेब यांनी दिलेली आहे। मग बहिणींनो, हे पैसे तुम्हाला कधीपर्यंत जमा होणार आहेत ही सुद्धा माहिती आलेली आहे, म्हणूनच हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। तर 3 टप्प्यांमध्ये हे पैशांचं वितरण होत असतं, त्यामुळे 4 टप्प्यांमध्ये हे पैशांचं वितरण होत असल्यामुळे कोणालाही सर्व्हर डाऊनचा प्रॉब्लेम येणार नाही। सर्व लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांना डीबीटीच्या माध्यमातून हे पैशांचं वितरण होणार आहे। विशेष पोस्टामध्ये खातं असलेल्या लाडक्या बहिणींना आज पहिल्या टप्प्यांमध्ये आणि सर्वात आधी पैशांचं वितरण होणार आहे। 12 जिल्ह्यांची यादी बँकांना देण्यात आलेली आहे, पण सर्वात मोठी अपडेट म्हणजेच हे पैसे सर्वांनाच मिळणार का? तर 2025 मध्ये सर्वच बहिणींना पैशांचे वितरण झालेले होते, पण आता 2026 मध्ये हे पैशांचे वितरण सर्वच बहिणींना होणार नाहीत। यामध्ये जवळपास 26 लाख लाडक्या बहिणी अपात्र केल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी दिलेली आहे। आता बघा बहिणींनो, जिल्ह्यांची लिस्ट। पहिला जिल्हा सांगण्यात आलाय लातूर, नांदेड, परभणी, अकोला, हिंगोली, गडचिरोली, चंद्रपूर या जिल्ह्यांमध्ये लाडकी बहीण योजनेचा हप्ता पहिल्या टप्प्यामध्ये वितरित होणार आहे। बहिणींनो, अशाच प्रकारच्या महत्त्वाच्या अपडेट पाहण्यासाठी आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राइब करा, म्हणजेच नवीन अपडेट तुम्हाला रोज कळेल।